त्यानंतर विजय जाधव आपल्याला सुद्धा विनंती करतोय की आपण या 600 रुपयाचं पारितोषिक जे चिंतामणजी गवा साहेबांच्या माध्यमातून इथे जमा आहे इथे लालू ते उपस्थित आहेत. इथे लालू याला मॅन ऑफ द मॅच जे गिफ्ट आणि जर्सी ती प्रदान केली जाते. इथे लालू यांना मॅन ऑफ द मॅच जे सुधीर राय आणि त्यांच्या समवेत निलेश हरवडे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट आणि जे गिफ्ट हॅम्पर आहे ते दिलं गेलंय. नेक्स्ट मॅच करिता आपण सायंटिस्ट चव्हाण यांना आमंत्रित करूयात. यमासला होते सुरुवात. पहिला बॉल समोरच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला सजवलाय आणि हा ही बॉल निघून जाईल. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती चौकार. ओव्हरचा पुढील बॉल. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. यामुळे आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार. दुसरा ही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक बाउंड्रीज. पहिले दोन बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले. चांगला स्टार्ट मिळालाय. एक ड्रीम स्टार्ट असतो अशा बॅटरचा आणि तो स्टार्ट त्याला मिळालाय. ओव्हरचा पुढील बॉल यामुळे सोडलाय. व्हाईट बॉलचा इशारा. ओव्हरचा पुढील बॉल. वन्स अगेन समोरच्या क्षेत्रामध्ये फटकादार चांगला सजवला. सिंगल धावे करता कॉल आणि सिंगल धावेची इझिली होतीये प्राप्ती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ बघतो आणि पॉवर प्लेचा खेळ सध्या तर मैदान दरम्यान चालू आहे. चांगला स्टार्ट मिळाला बॅटरला. दोन बॅक टू बॅक बाउंड्रीज. त्यानंतर वाईड आणि त्यानंतर सिंगल. 10 धावा सध्या तर आपण धाव फलकावरती बघतोय. यावेळेस फुल टॉस मिळाला आहे समोरच्या क्षेत्रामध्ये. यावेळेस खेळाडू आहे बॉलच्या खाली आणि त्याच्या माध्यमातून घडली आहे चुकी. काय घडलंय? रेफर केलंय. तिसऱ्या पंचांची मागणी. चेक केलं जाईल. सामने जो बच्चे लोग खड़े उनको मैं रिक्वेस्ट कर रहा आप लोग हट जाओ वहां से. सब बच्चे लोग हट जाओ सामने से.
षटकाराचा इशारा तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून दिला जाईल असं वाटलं की सेफ होतील धावा, पण नाही. तिसऱ्या पंचाने सांगितलंय की हा षटकार असेल. धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. दिशा भरकटली आहे. दिशा भरकटल्याने त्याचबरोबर व्हाईटचा इशारा या षटकामध्ये. बॅक टू बॅक चौकार, व्हाईट सिंगल षटकार, त्यानंतर आणखी एक व्हाईट बॉल. धावफलक 17. ओव्हरचा पुढील बॉल. यावेळेस आवाज फक्त ऐका. स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंगेस्ट षटकार. बिग हिट. चांगला स्टार्ट झालाय. धावफलक वाढला गेला, जाऊन पोहोचले 23 आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. यावेळेस डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीकडे धावफलक जाऊन पोहोचले 23. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा राहिला. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल. यावेळेस आणखी एकदा समोरच्या क्षेत्रामध्ये फटका तर चांगला सजवलाय. हा कुठली धाव त्या क्षेत्रामध्ये उपलब्ध नाहीये. डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. यावेळेस विकेट आली आहे. पहिला धक्का लागला बॅटिंगचा टीमला. बॅटिंग करण्याकरता दिलीप आल्याबरोबर फटका फसला. बॉल हवेमध्ये, बॉलचा खाली काढू, झेल टिपला, विकेट. दिलीपला देखील माघारी परतावं लागेल. बॅक टू बॅक विकेट्स. In the mix.
पहिला बॉल चांगल्या पद्धतीचा बॉल टप्पा पडल्याच्या नंतर टर्न प्राप्त होतोय. लगातारचे आतापर्यंत 8 बॉल डॉट आलेत. बॅक टू बॅक लगातार 8 डॉट बॉल्स आलेत. एकही धाव आली नाहीये शेवटच्या 8 बॉलवरती. हा किमान 9वा बॉल, त्याच्यावरती कुठेतरी एक धाव येताना पाहायला मिळाली आहे. बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये प्राप्त होईल. सिंगल धाव, धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 24-24. यामुळेच फुल टॉस मिळालाय. बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक आणि खेळाडू बॉल पर्यंत काही पोहोचू शकले नाही. एक हाफ चान्स होता पण कॅच काय होऊ शकला नाहीये. सामने आएगा उसको भी फटका जाएगा. यावेळेस आणखी एकदा बॉल हवेमध्ये मिस टाइम स्ट्रोक. बॉलच्या खाली खेळाडू आणि कॅच सुटलाय. एकच धाव प्राप्त होईल आणि एकाच धावेने समाधान व्यक्त केलंय. धावफलक वाढले, जाऊन पोहोचले 27-27. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा बॉल शिल्लक आहे सध्या तर. बॉल हवेमध्ये आणि याही वेळेस चांगला अटेम्प्ट आणि चांगला प्रयत्न खेळाडूच्या माध्यमातून राहिलाय. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा समाप्त आहे. धावफलक 28-28. फटका चांगला सजवलाय. दमदार बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. बॅट मध्ये षटकाराला धावफलक वाढलाय, जाऊन पोहोचला 34-34. ओव्हरचा पुढील बॉल. आणखी एकदा चांगली फिल्डिंग आपल्या टीम करता धावा रोखल्या जात आहेत. शेवटचे काही 4 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस आणखी एकदा चांगला फटका सजवला. खेळाडू आहे बॉलच्या खाली. प्रयत्न भरपूर केले पण हा कॅच ड्रॉप झालाय. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि एका धावेच्या मदतीने धावफलक वाढेल आणि धावून पोहोचेल 35 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉलचा इशारा. ओव्हरचा पुढील बॉल. याही वेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. भन्नाट वेगाने हा बॉल डिलिव्हर्ड केला. डॉट.
4 बॉलचा खेळ संपला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 2. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन होत नाहीये. शेवटचा बॉल सध्या तर शिल्लक आणि शेवटचा बॉल 36 धावा दाखल करतो आपण सध्या तर बघतो. आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे या इनिंग मधील पहिल्या डावामधील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हवेमध्ये फटका फसलाय. खेळाडूपासून दूर 1 मिळाली आहे. दुसऱ्या करता निघालेत आणि बघता बघता होतात या 2 धावा कंप्लीट. आता तिसऱ्या करता निघालेत. तिसरी उपलब्ध नाहीये. 2+ विकेट असं धावफल करते अर्जित केलं जाईल आणि 38 धावा बनल्या जातात जिंकण्याकरता. 39 धावसंख्येचा वन. 39 टू विन. 39चं टार्गेट. शेवटची मॅच असेल आय थिंक आजच्या दिवसामधील. त्या मॅचचा देखील टॉस केला जाईल. वेळेवरती देखील निर्भर आहे सर्व काही. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण रेडी राहा. पूर्वांचल वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळेल गुडलक बॉईज. दोन्ही संघांचे कॅप्टन्स आपण या टॉससाठी. पूर्वांचल वॉरियर्स आणि गुडलक बॉईज दोन्ही संघांचे कॅप्टन्स टॉससाठी या. थर्टी 39 धावा बनवायच्या जिंकण्याकरता. चला सलामीचे बॅटर्स ओपनिंग बॅटर्स देखील मैदान दरम्यान दाखल झालेत आणि जिंकण्याकरता 39 धावा तुम्हाला बनवायच्यात. कशा अंदाजामध्ये 39 धावा बनवल्या जातील त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचे सध्या तर. गुडलक बॉईज संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग स्वीकारली. तर नेक्स्ट मॅच करता आपण दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. खूप साऱ्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. तुम्ही आशिष गांगडे यांच्या प्रत्येक षटकाराकरता नंदू गांगडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिला जाईल. 300 रुपयाचा कॅश प्राइज आहे. प्रत्येकी षटकाराकरता 300 रुपयाचा कॅश प्राइज. आशिष आणि त्याचा साथ देण्याकरता सनी आलाय मैदान दरम्यान दाखल झाला. दोघांना रोखण्याकरता बिट्टू आपल्या बॉलिंग मार्कवर तयार झालाय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचा होता. बिटवीन द गॅप चाललाय. डीप वरती खेळू जाणार. लॉंग चेस असेल त्याच्याकरता. फंबल मिसफील्ड बॉल सीमा पार. आलाय हा चौकार. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. थँक्यू डीजे. बिट्टू वरती पहिल्या बॉल वरती आक्रमण केलंय. यावेळेस फुल टॉस. आशिष लॉंगेस्ट बिगेस्ट षटकार आलाय आणि 300 रुपयाचा मानकरी देखील ठरलाय. आमची धान्यू प्रीमियर लीग माझ्या टॉप लेवलला. आमची धान्यू प्रीमियर लीग.
ओव्हरचा पुढील बॉल. वन्स अगेन यावेळेस बॅटची कडा लागली आहे. हेज अँड टेकन विकेट किपरने झेल टिपलाय. बिट्टू याच्या खात्यामध्ये सफलता. आशिषला माघारी परतावा लागेल, पण आशिष आपलं कार्य पार पाडून जातो. 3 बॉलमध्ये त्याने बनवल्या 10 धावा. चांगला स्टार्ट, ड्रीम स्टार्ट मिळालाय बॅटिंगसाठी टीमला. याही वेळेस बॉल हवेमध्ये खेळला, बिटवीन द गॅप चाललाय. 2 खेळाडू धावत आहेत बॉलच्या पाठीमागे. लॉंग चेस त्यांच्या करता चांगली फिल्डिंग. बॉलला थांबवलं गेलंय. चांगला ॲक्युरेट थ्रो देखील आला. 1 धाव प्राप्त झाली आहे. षटक क्रमांक पहिल्याची झाली आहे समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 17. रोहित आला बॉलिंग मार्कवरती. वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक संघाचा. दुसरं षटक. पहिला बॉल रोहितचा. पुल केलाय, मैदानाबाहेर गुल केलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. हरेश्वर यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. चांगला स्टार्ट मिळालाय बॅटिंगसाठी टीम. आता कुठेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. बॉल हवेमध्ये फटका फसलाय. बॉलच्या खाली स्वतः बॉलर आणि काय घडलंय, कॅच पकडला. पंच विकेट आहे का? विकेट आली आहे. कॅच पकडला त्यानंतर हा बॉल फेकला गेला होता आणि ते दृश्य आपल्याला पाहायला मिळाले आणि विकेट आली आहे. पलटवार. विकेट आली आहे. विकेट देखील येतात आणि या षटकापर्यंत धावा देखील बनतायत. आणखी एकदा स्टेप आउट केलंय. बॉल हवेमध्ये गेलाय. 1 तर मिळेल आणि दुसऱ्या करता थोडेफार इंटरेस्टेड आहेत, पण इथून नाही मिळू शकणार. एका धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. धाव फलक वाढलं गेलं आणि जाऊन पोहोचत 24-24च्या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्ग असता 6 विकेट आणि त्यानंतर सिंगल. हा धावसंख्या छोटी आहे. पाठलाग जो तुम्ही करताय तो छोटासा आहे. 39 धावा तुम्हाला बनवायच्या जिंकण्याकरता आणि त्याचबरोबर आतापर्यंत तुम्ही अर्धा तर पल्ला इथून काढला गेलाय. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. अर्ध्यापेक्षा जास्त तुम्ही सफर तयार केलाय. यावेळेस या बॉलला सोडलंय, पण आमच्या दिशेने वळतात. वाईडचा इशारा. धावफलक वाढवण्याने जाऊन पोहोचेल 25-25. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. बॅट आणि बॉलमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाहीये चांगल्या पद्धतीचा आणि हा डॉट बॉल. कमबॅक होत चाललाय. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं असेल तर बजरंग बॉयज संघ करता डॉट बॉल्स येणं फार महत्वाचं आहे. बॉल हवेमध्ये आणखी एकदा फटका फसलाय. लॉंग चेस. बॉलच्या खाली खेळाडू आला डीप वरनं. कॅच सुटला आणि त्याचबरोबर 2 धावा देखील सुटल्यात. टेक कॅचेस अँड विन मॅचेस असं सातत्यपूर्वक म्हटलं जातं. कॅच सोडाल तर किमान मॅच देखील सोडाल, हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थाने हा कॅच होणं महत्वाचं होतं.
जर कमी धावा तुम्ही बॅटिंग करत असताना बनवल्यात तर कॅच पकडणं महत्वाचं आहे. धावफलक 27-27 सध्या तर धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. लास्ट गो शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल त्याला आणखी एकदा डिलिव्हर्ड करावा लागेल. धावफलक वाढेल आणि जाऊन पोहोचेल 28 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणखी एकदा. पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग झाली आहे. चौकार, षटकार, विकेट, डॉट, षटकार 1 आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. 6 विकेट, सिंगल, वाईट, डॉट, डबल आणि त्यानंतर आणखी एक वाईट. हा शेवटचा बॉल हवेमध्ये गेलाय. गोशांकित क्षेत्राच्या दिशेने हा बॉल वाटचाल करतोय की मैदान दरम्यान थांबतोय. गेलाय गोशांकित क्षेत्रामध्ये. शेवटच्या बॉलवरती सिंगल षटकाची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीखेरीज धावफलक 29-29. येणारे बॉल शिल्लक असतील तुमच्या हातामध्ये 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 10ची आवश्यकता. 12 बॉल 10चं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार झालाय. पहिलं षटक घेऊन हरिकेश, वैयक्तिक कोट्यामधील पहिलं षटक हरिकेश करता. हरिकेश या मॅच मध्ये आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचं असेल तर हे षटक महत्वाचं आहे. किमान या षटकामध्ये 2 ते 3 धावा तो खर्ची पडला तर ही मॅच बनणार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पण यावेळेस नो बॉल करार केला. खेळपट्टीच्या 12 बॉल पडला त्या अनुषंगानेतून विजय बटाला सर यांच्या माध्यमातून हा नो बॉल करार केलाय. आता पूर्णतः खेळ बदललाय. फ्रीटचा सिग्नल ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फ्रीटचा बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, फ्री हिट, त्याच्यावरती सुपर हिट स्ट्रोक आलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. वाटचाल करतोय. खेळाडू थांबवण्याचा प्रयत्न करतोय. नाही थांबणार. बॉल निघून जाईन आर पार, सीमा रेषा पार. दर्जेदार चौकार. I am a disco dancer. जिंकण्याकरता फक्त आणि फक्त 5 या धावसंख्येची आवश्यकता. सिंगल धावे करता कॉल, सिंगल धावेची प्राप्ती. आता फक्त एक हिट लांब आहेत विजयापासून. श्री गणेश फाउंडेशन संघ विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचलाय खऱ्या अर्थाने. या मॅचला देखील जिंकू शकतात इझिली. इक्वेशन तेवढं समीकरण आहे. श्री गणेश स्पोर्ट्स हा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आणि हा विजयाचा चौकार आला. या मॅचला जिंकला जातोय. श्री गणेश स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून अभिनंदन अँड व्हेरी हार्ड लक बजरंग बॉयज. या मॅचचा हिरो ठरला जातोय प्लेअर ऑफ द मॅच प्रेम सबर. या मॅचचा हिरो ठरतोय ज्याने की बॅटिंग करत असताना 6 धावां तसेच या स्पर्धेमधील डबल विकेट मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा त्याने केलाय. प्रेम सबर ठरतोय या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. इथे मॅन ऑफ द मॅच ती वितरित केली जाते. ऋषिकेश पाटील यांच्या माध्यमातून प्रेमला इथे मॅन ऑफ द मॅचचे जे टी शर्ट आणि त्यानंतर गिफ्ट हॅम्पर ती वितरित केले जात आहे.